मी जगलेलो कोकण, आम्ही आलो कोकणामध्ये आणि कुठं राहत आहोत, कुठं काय करत आहोत ते तुम्हाला काही माहीत नाही. पण मी सांगणार आहे, आम्ही राहत आहोत जीवनशाळेमध्ये. ती जीवनशाळा कोणाची आहे? जीवनशाळा आहे प्रसाद दादा यांची, म्हणजे कोकणी रान माणूस. बघायला जातो तिथे भात उठलाय ना, हां हां जे पाणी असेल ते कमी करायला पाहिजे. हां हां म्हणजे शेत आहे, ते शेत आहे का? हा शेत आहे. ते सुपारीचं झाड आहे ना? सुपारी आहे. तो मी ओळ सांगत होतो. हां हां आता आम्ही चाललो कुठे जाऊन आम्हाला पण माहिती नाही. आणि बघ हे पा हे छोटं छोटं गाव, बापचं घर किती खास आहे. आपण कुठे चाललो माहिती नाही. आम्हाला बसायला जागा पण होती बरं, पण आम्ही म्हटलं नाही, आम्ही ॲडव्हेंचर लाईफ जगतो. म्हणजे असं येडेचले झाले पाहिजे, काही काही चांगलं पाहायला भेटलं पाहिजे, त्याच्यानं म्हटलं आम्ही इकडं असं थांबतो. दादाचा आपण व्हिडिओ शूट करत आहोत, त्यासाठी जीवन आणि दादा शेती मातीत कष्ट करून आपण जगण्याचा एक अनोखा आकांक्षा पण प्रेममध्ये कळला. हो. हे जे बिया आम्ही मातीतनी स्टोर करून ठेवत आहोत, याच्यासाठी ठेवत होतो कारण की आपण 2-3 महिन्यापर्यंत आपण या कोकणच्या मातीमध्ये तरी स्टोर करू शकतो. खूप चांगली वाटत आहे. आणि अशी आमच्या इकडे विदर्भामध्ये अशी लाईफ कोणीही जगत नाही, तर इकडे जीवनशाळेमध्ये आल्यानंतर खूप असं चांगलं वाटत आहे. इकडले लोक, इकडले माणसं सर्व एकदम चांगलं वाटत आहे. आणि हा व्हिडिओ प्रसाद दादाच्या युट्यूब चॅनलवरती पण टाकलेला आहे. आता आम्हाला नाश्त्याला अंडापाव बनवायचा होता, तर आम्ही अंडापाव बनवला. सर्व सोबत बसून खात आम्ही, म्हणजे प्रसाद दादा, अमित दा आणि हेमंत दादा, आम्ही सर्व एका जागी बसून खात. इकडच्या कोकणाच्या पावची टेस्ट पण वेगळीच आहे रे बा. लाईट नाही झटपट बनत नाही, कारण ते नॅचरल फूड आहे जे निसर्गाच्या वेगानं बनतं, मशीनच्या नाही. नेचर सायकल प्रमाणे. मग हा सर्व व्हिडिओ प्रसाद दादाच्या युट्यूब चॅनलवर टाकायला जाऊन पाहून घ्या. आजच्यासाठी एवढं, भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हॅशटॅग मोठे बाबा.